नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, एन्व्हायरमेंट क्लब ऑफ इंडिया पुणे आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन 2023 निमित्त या ठिकाणी पर्यावरण भूषण व पर्यावरण गौरव पुरस्कार देण्यात येणार आहेत. हा पुरस्कार कोणाला देणार आहेत आणि या पुरस्काराचं स्वरूप काय आहे आणि जागतिक पर्यावरण दिनाची आत्ताची थीम काय आहे या संदर्भातली माहिती आता आपण एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडियाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर किरण कुलकर्णी. मी DRDOमध्ये सायंटिस्ट होतो. या क्लबचा मी एक दैवळे साहेबांच्या वरून आम्ही दोघांनी मिळून हा क्लब सुरू केला. संस्थापक अध्यक्ष म्हणून मी आहे आणि यावर्षी मी ट्रेझरर म्हणून काम करत आहे. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेचं थीम यावर्षी सगळ्यांना माहितीच आहे की बीट प्लॅस्टिक पोल्युशन. तर त्याच्या अनुषंगाने आजचा आम्ही दिवसाचा प्रोग्राम मी अरेंज केलेला आहे की याच्यामध्ये सगळे प्लॅस्टिक वेस्ट मॅनेजमेंटमधले लोक आहेत, इतर काही मान्यवर सगळे आहेत. अशाच लोकांचा आम्ही आज इथं पर्यावरण गौरव आणि पर्यावरण भूषण यांनी आम्ही त्यांना नावाजणार आहोत. माझं नाव नितीन गोरे. मी सध्या एन्व्हायरमेंट क्लब ऑफ इंडियाचा अध्यक्ष आहे. आमचा हा जो क्लब आहे हा पर्यावरण संबंधी बरेच कार्य करतो. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आपला 5 जूनला झाला. या वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेची यावेळेसची जी थीम होती ती होती बीट प्लास्टिक पोल्युशन. आणि प्लास्टिक पोल्युशन संबंधी काय केलं पाहिजे, काय करू नये, किंवा कसं कमी करावं प्लास्टिक पोल्युशन. तर यासंबंधी बेसिकली आज आपण जे अवॉर्ड दिलं आहे समीर जोशी यांना, तर ते याच्यावरती जास्त डिटेलमध्ये बोलतील. मी दत्तात्रय त्र्यंबक देवळे, निवृत्त वरिष्ठ विधी अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि या क्लबचा संस्थापक सदस्य. 2006मध्ये आम्ही हा क्लब जो आहे डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्याबरोबर चालू केला. आत्तापर्यंत 100 ते 125 सदस्य असून दरवर्षी आम्ही 2007 ते 2008पासून जे काय पर्यावरणामध्ये ज्यांनी विशिष्ट कामकाज केलेलं आहे त्यांच्यासाठी आम्ही योग्य ते पर्यावरण भूषण आणि पर्यावरण गौरव असे 2 अवॉर्ड देतो. पर्यावरण गौरव जे आहे ते ज्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये विशिष्ट कामकाज केले त्यांच्यासाठी देतो. ते बरेच अवॉर्ड्स असतात. आणि पर्यावरण भूषण हा जो आहे एकमेव अवॉर्ड असतो. यावर्षी आम्ही हे जे अवॉर्ड्स आहेत ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नंदकुमार गुरव ज्यांनी प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे कामकाज केलं आहे त्यांना देत आहोत. आणि समीर जोशी ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जे प्लास्टिक वेस्टमध्ये काम केले त्याच्यासाठी देत आहेत. तर दरवर्षी जी काही पर्यावरणाकरता जी युनेस्कोची जी थीम असते त्या थीमप्रमाणे आम्ही जो कार्यक्रम करतो. यावेळीची थीम जी आहे ते प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट. यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी जे काही प्लास्टिक वेस्टमुळे जे काही प्रदूषण होतं आहे त्यासाठी जास्तीत जास्त रिस्ट्रिक्शन्स आणि जास्तीत जास्त सिंगल यूज प्लास्टिकवर बॅन केलेलं आहे. याला कारण असं आहे की जे आपल्याकडे जे काही हॅबिट नाही आपल्याला की कशा प्रकारचं प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट करावं, कशा प्रकारचं प्लास्टिक वेस्ट संकलन करावं, त्याच्यानंतर कशा प्रकारे त्याचं प्रोसेसिंग करावं, यासाठी त्यांनी जे काही रिसायकलर्स, इम्पोर्टर्स, मॅन्युफॅक्चरर्स आणि तुमचे ब्रँड ओनर्स यांच्यावर जास्त मोठी जबाबदारी टाकली आणि लोकल बॉडीचं. धन्यवाद. सुरुवात केली आणि ECI क्लबची स्थापना केली. आज 16-17 वर्ष अविरतपणे ECI म्हणजेच एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया या क्षेत्रामध्ये पर्यावरणाचं जतन, संवर्धन, लोकांच्यामध्ये जागृती अशा स्वरूपाचं पर्यावरणाला पूरक कार्य करत आहे. We are doing this award ceremony every year since last 15 years, more than 15 years. So 2 years we couldn't do this program because of COVID and other activities. So we formally welcome you after 2 years for this prominent Paryawaran Gaurav and prestigious Paryawaran Bhushan Award. And single-use plastic definition and also streamlining EPR system along with CPCB. So we all know why we celebrate Environment Day. भोग चंद्रनगरीतील वृक्ष in front of the respected audience. तुम्हाला शेतात जे येऊन भेटणार आहोत कारण त्या खूप काही करत आहे.
करता येतं आणि आपल्या क्लबचे सगळे सदस्य हे प्रत्येक क्षेत्रात एस्टॅब्लिश चांगले व्यावसायिक आहेत आणि त्यांचं नॉलेज खूप चांगलं आहे. ही जी शाल आपण देतोय तर सत्कार करणार त्यांनी त्या शाल हे सुद्धा फक्त बांबूतून बनवलेलं आहे. खरं तर एक चांगला उपक्रम आहे की लोकांच्या या कामाची पोचपावती या अवॉर्डच्या माध्यमातून दिली जाते. मी त्याबद्दल आम्ही एन्व्हायरमेंट क्लबचं आणि MPCB CPCBचं अभिनंदन करतो. अशा छोट्या छोट्या कामांच्या पावत्या जर आपण लोकांना दिलो तर लोकही उत्स्फूर्त होतात आणि या माध्यमातून एक उत्कृष्ट कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा. आणि आम्ही प्लास्टिक वेस्ट रिसायकलिंग आणि त्याच्यापासून फिनिश्ड गुड्स हे बनवायचा आता प्रयत्न करतो. बनवलेली आहे त्याच्यात विविध रंग किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड कागद या फॅक्टरीला आपण पुढचा पुरस्कार पर्यावरण गौरव देत आहोत. We will be 100% renewable energy factory down the line 2 years. So efforts are going on. एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांच्या मार्फत जो हा सन्मान आज पर्यावरण गौरव असेल हा आम्हा पर्यावरण अभ्यासकांना संशोधकांना तुम्ही दिला त्याबद्दल मी सर्वच पर्यावरण अभ्यासकांतर्फे तुमचे मनपूर्वक धन्यवाद देतो. यातून नक्कीच एक सकारात्मक ऊर्जा उर्मी आम्हाला मिळेल आणि त्याच्यातनं एक पर्यावरण संवर्धनाचं आणि पर्यावरण जतनाचं काम आम्ही अहोरात्र अविरत करत राहू असा शब्द या दस्तऐवजासाठी जरूर आपण भेट द्या. जोरदार टाळ्या. म्हणजे प्रोफेसरांच्या प्रोफेसर असं म्हणलं तरी काही चूक नाही. पार्टनर इन क्राईम जास्त आवडलं. पण आपण एक काल त्यांना द्यायला पाहिजे. क्षेत्रात काम करणारी बांधकामातल्या लोकांना मदत करणारी बोले सर या इकडे. दोन मिनिटं प्लीज. It's we have to find a way, we have to find a path, and I have a small presentation which I will share, and that is my real help that I receive from you, that you will help to beat plastic pollution. Thank you. मर्जर एक्विजिशन करते सस्टेनेबिलिटी के बारे में काम करने के लिए हेल्प करते हैं. कॉर्पोरेट्स को सोशल रिस्पॉन्सिबिलिटी के ऊपर काम करने के लिए हेल्प करते हैं और उनका सारा काम ही एन्व्हायरमेंट के. जय स्वामीनारायण, जय श्रीराम. आपण पुणेकर आहोत आणि पुणेकरांना गोष्टी बदलायला खूप आवडतात. आपण फोटो काढताना नेहमी चीज म्हणतो. आजपासून आपण ते चेंज करूयात आणि आजपासून आपण ट्रीज म्हणायचा प्रयत्न करूयात. In respect of this, whatever role he has performed in this house.
सर्वप्रथम मी एन्व्हायरमेंट क्लब इंडियाचे आभार मानतो की त्यांनी हा असा उपक्रम चालू केलेला आहे की जे पर्यावरणामध्ये काम करतात. खरं तर मगाशी जसं राहुल पाटील साहेबांनी सांगितलं की आम्ही गव्हर्नमेंटमध्ये आहोत, आमचा जॉबच आहे, आमची ड्युटीज आहे, परंतु आपण अशा प्रकारचा सत्कार करून लोकांना मोटिवेट करता, यामागचे हे उद्देश आहे. मान्य ऑडियन्समध्ये बसलेले बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. त्यांना वेळ नसताना ते आपल्यासाठी ते आले आणि गोंधळ काय आलं पाहिजे शेवटपर्यंत ते थांबलेले आहे आणि आपल्याला पुढे कार्यक्रमासाठी बोलवलेलं देखील आहे. शेखर सिंग सर, थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. Today's program conducted by Environment Club of India was a really good event, awarding various organizations, various individuals who worked in the in the sector of environment, and a very broad cross section of people have been invited. Definitely something that I'm also taking for my organization PCMC, where we are soon starting a sustainability cell. It will be helpful for us also, and it's a great platform to felicitate people who've been doing good work in environment. So kudos to Environment Club of India. त्याच्यामध्ये गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात असे 3 स्टेटचा कार्यभार. एक से एक सबकी उपलब्धियां हैं. आप सबको खुद ही मालूम है कि पर्यावरण क्या है, सुरक्षा क्यों करनी चाहिए. बस 2-4 मिनट में, क्योंकि काफी समय हो गया, 2-4 मिनट में मैं एक अध्यक्ष आमचे त्यांचा सत्कार करतात. रिजनल ऑफिस पुणे, महाराष्ट्र. धन्यवाद. सगळ्यांचं मी अभिनंदन आणि स्वागत पण करतो. उशिरा का होईना, पण आपण वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आपण सेलिब्रेट करतो आहे. एन्व्हायरमेंट क्लब ऑफ इंडियाने खूप चांगले कार्यक्रम हाती घेतलेले आहेत. जसे की एन्व्हायरमेंट फील्डमध्ये ज्या संस्थेनी किंवा ज्या व्यक्तींनी चांगली कामे केलेली आहेत त्यांचं त्यांनी ॲप्रिशिएट केलेलं आहे आणि भविष्यात त्यांनी देखील चांगली काम करायची त्यांना स्फूर्ती तुमच्याकडून देवळे साहेब मिळालेले आहे. इकॉनॉमिक्समध्ये एम.ए. केलेला माणूस हा एक टेक इंजिनियर देखील आहे. त्यांच्या नावावर 4 आंतरराष्ट्रीय पेटंट्स आहे. या क्षेत्रातलं एक अतिशय दिग्गज नाव आहे. महाराष्ट्राच्या एसीएसी कमिटीवर त्या ॲडवायझर म्हणून काम करतात. आम्हाला नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलवर महाराष्ट्र सरकारला रिप्रेझेंट करतो. अशा या आदित्य कुलकर्णीच्या माताजी त्याच्या वतीने पुरस्कार स्वीकारत आहेत. सर एक मोठे उद्योगपती आहेत आणि महाराष्ट्र मी सर्वांचं पर्यावरणात काम करणारे, पर्यावरण बिघडवणारे आणि त्यानंतर परत सुधारणारे या सगळ्यांचं आणि या कार्यक्रमाला आपण इथे आल्याबद्दल मी सगळ्यांचा शतशः एन्व्हायरमेंट क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या दोन्ही संस्थांतर्फे मी शतशः आभारी आहे. सर स्क्रीनवर आहे, तुम्ही म्हणा. मैं प्रतिज्ञा करता हूँ कि पर्यावरण को बचाने के लिए अपनी दैनिक जीवन में हर संभव बदलाव लाऊंगा. मैं यह भी वचन देता हूँ कि अपने परिवार, मित्रों और अन्य लोगों को पर्यावरण के अनुकूल आदतों और व्यवहारों को महत्व के विषय में सतत रूप से प्रेरित करूंगा. धन्यवाद.